स्वागत आहे प्रतिमास रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे आषाढ महिना स्पेशल गव्हाच्या कापण्या। त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे ते आपण आता बघूया। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 3 ते 4 वाट्या गव्हाचं पीठ आहे। हे मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। इथे मी खसखस घेतलेली आहे। इथं मी गरम तेल घेतलेलं आहे। हे बेसनचं पीठ आहे। याच्यामध्ये मी बडीशेप, सुंठ आणि वेलची याची मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायची आहे। आणि हे चवीनुसार मीठ आहे। इथं मी पीठ मळण्यासाठी एक परात घेतलेली आहे। आता या परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपण हे बेसनचं पीठ टाकायचं, एक छोटी वाटी बेसनचं पीठ। इथं मी बडीशेप, वेलची आणि सुंठ पावडर केलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मी तेल गरम करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। आता आपण हे पीठ मळण्यासाठी पाणी घ्यायचं नाही। आता हे पहिलं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। जे काय आपण साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे, बेसनचं पीठ, बडीशेप पावडर, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते गुळाचं पाणी टाकूनच हे पीठ आपल्याला मळायचं आहे। याच्यामध्ये दुसरं पाणी वापरायचं नाही। जितकं आपल्याला पाणी लागेल गुळाचं तेवढं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे गव्हाचं पीठ आपण मळून घेऊया। आणि हे पीठ जास्त पातळ करायचं नाही, असं घट्ट मळायचं आहे। त्यामुळे जितकं तुम्हाला गुळाचं पाणी पाहिजे तितकंच घ्यायचं, नाहीतर काय होईल, हे सगळं पातळ होऊन जाईल, चपातीसारखं पीठ बनेल, मग आपल्याला ते कापण्या करायला येणार नाही। थोडं थोडं गुळाचं पाणी घेऊन हे घट्ट पीठ आपण आता मळूया। अशा प्रकारे आपण हे गुळाचं पाणी वापरून हे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। असं घट्ट झालं पाहिजे, बघा असं घट्ट पाहिजे आहे, असं पातळ करायचं नाही, असंच घट्ट मळायचं। एक 5 मिनिटासाठी आपण हे पीठ एक झाकून ठेवूया, त्याच्यामुळे हे पीठ चांगलं मुरेल आणि आपल्या कापण्या चांगल्या होतील। आता मी हे पीठ असं झाकून ठेवते, एक 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। असा एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि हा गोळा आता आपण लाटून घेऊया। इथं आपल्याला पीठ लावायचं नाहीये, कारण हे असं चिकटच आहे पीठ, ह्याला पीठ लावायची गरज नाही। तर आपण असंच लाटायचं आहे त्याला, आणि जास्त पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर लाटायचं, म्हणजे आपल्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होतील। आता आपण हे जे लाटलेला गोळा आहे ह्याच्यावरती आपण थोडीशी खसखस टाकूया। अशी खसखस पसरायची सगळीकडे आणि परत लाटून घ्यायचं। बस, आता जास्त पातळ लाटायचं नाही। आता आपण याच्या कापण्या करूया। आता आपण याला कापणीचा शेप देऊया। हे चिरणं आहे, या चिरण्याने आपण आता कापण्यांचा आकार देऊया। मोठ्याचा आपण असं मोठाच आकार करायचा, जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर ते शंकरपाळी सारखा आकार होईल त्याचा। असं जाडसर आणि असं मोठंच लाटायचं आणि असा मोठाच आकार द्यायचा। आता आपण याला असं कापणीचा आकार देऊया। अशा प्रकारे मी या सगळ्या कापण्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या कापण्या तेलामध्ये तळून घेऊया। आता मी या कापण्या याच्यामध्ये सोडत आहे। अशा प्रकारे आपण या तेलामध्ये या कापण्या अशा चांगल्या खरपूस होईपर्यंत चांगल्या अशा तळून घ्यायच्या। आता आपल्या ह्या कापण्या तळलेल्या आहेत, चांगल्या तयार झालेल्या आहेत। त्यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। असा रंग येतो त्यांचा। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया।